नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा अपडेट आहे. अपडेट अशा प्रकारे, आपण सध्या आहोत हायकोर्ट ऑफ बॉम्बे या ऑफिशियल वेबसाईटवर. तर पहा, 17 जून 2026 ही एका हिअरिंगची तारीख होती. सर्वांनाच माहिती आहे. ऑलरेडी तुम्ही थंबनेल पाहून जर आतमध्ये आला असेल तर तुम्हाला हे माहितीच असेल. पहा, खूप जणांचे कमेंट येत आहेत, सर 17 तारखेला जे हिअरिंग झाली असेल किंवा 17 तारीख जे डेट होती त्या डेटचं काय झालं, तर त्याचं अपडेट पाहिजे. खूप जण कमेंट करता येतं. इंस्टाग्रामवर पण बरेच कमेंट आले, तर त्यानंतर मग यूट्यूबला पण आलेले आहेत आणि 1-2 कॉल पण आलेले आहेत. पहा, तुम्हाला डायरेक्टली मी या हायकोर्टच्या वेबसाईटवर येऊनच दाखवतो आहे काय आहे काय नाही, काय अपडेट आलं आहे का नाही आलं आहे. ठीक आहे, तेव्हाच तुम्हाला समजेल. मी डायरेक्टली जर असं इंस्टाग्रामवर पोस्ट वगैरे केली तर तुम्हाला ती गोष्ट खरी वाटणार नाही किंवा तुम्हाला ती कळणार नाही. जोपर्यंत ऑफिशियल तुम्ही हे जे आहे वेबसाईट पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार पण नाही. पहा, आता सध्या हायकोर्ट ऑफ बॉम्बे या ठिकाणी आपण आलेलो आहे. या ठिकाणी आपलं जे सध्या नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन जी केस आहे त्याचा नंबर आहे हा नंबर आहे. तुम्हाला जर स्वतः पाहायचं असेल तर हा नंबर तुम्ही घेऊन जे आहे स्वतः पाहू शकता मित्रांनो. ठीक आहे, या नंबरवर तुम्हाला जे आहे अपडेट समजून जातील. ठीक आहे, तर पहा, या ठिकाणी कोणाबाबतीत ही केस होती, तर नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे आहे या ठिकाणी जे काही पदं आहेत परमनंट करण्यासाठी ती केस होती. तर पहा, तारीख होती 17 जून. या ठिकाणी आहे केस फिलिंगची डेट जी होती ती होती 23/3/2025, म्हणजे या तारखेला हायकोर्टमध्ये केस फिल झाली होती. रजिस्ट्रेशन डेट आहे 9/4/2025. ठीक आहे, नेक्स्ट हिअरिंग डेट होती ही 17/6/2026. तर पहा, या ठिकाणी 17/6 ही जी डेट आहे ऑलरेडी झालेली आहे. ठीक आहे, आज आहे 19 तारीख, 19/6/2026 आहे, म्हणजे 2-3 दिवस या ठिकाणी या डेटला होऊन गेलेले आहेत. पण या ठिकाणी पहा, याचं जे आहे वेबसाईटवर हायकोर्टच्या आणखीन काही ऑफिशियल स्टेटमेंट किंवा जे स्टेटस आहे ते आलेलं नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी काय दिलेलं आहे, स्टेटस पेंडिंग म्हणून दिलेला आहे. ठीक आहे, ज्यांना ह्या गोष्टी काही समजतात त्यांना समजत असतील तर या ठिकाणी ही गोष्ट वाचा. जे ऑफिशियली आणखीन कोर्टचं जे आहे ते मॅटर जे आहे ते वेबसाईटवर आलेलं नाही आहे. आता जे विद्यार्थी या मॅटरच्या क्लोज असतील या केस संबंधित किंवा त्यांना जास्त माहिती असेल किंवा त्यांनी त्या कोर्टच्या वगैरे हायकोर्टच्या वकिलाच्या वगैरे त्यांच्या क्लोजमध्ये असतील, त्यांना काय झालेलं माहीत असेल तर तुम्ही तुमच्या कोणी टचमध्ये असेल तर त्यांना विचारून पहा या ठिकाणी. तर या ठिकाणी स्टेटस पेंडिंग दाखवत आहे. ऑफिशियल तर काही आलेलं नाही आहे. तर ऑफिशियल आल्यानंतर जे आहे आपल्याला सर्व त्या ठिकाणी समजणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तत्पूर्वी ही महत्त्वाची अपडेट होती. खूप जणांचा कमेंट होता की सर काय झालं त्याचं आणखीन काही समजलेलं नाही आहे. तर पहा, या ठिकाणी हे असे अपडेट आहे. आणखीन ऑफिशियल काही आलेलं नाही आहे. स्टेटस सध्या पेंडिंग आहे. तारीख ऑलरेडी होऊन गेलेली आहे. जर जे काही ह्याचा अपडेट वगैरे आला तर तुम्ही हे अपडेट पाहू शकता. स्वतः पाहायचे किंवा मग मी पण प्रयत्न करेन टाकण्याचा. स्वतः पाहणं खूप सोपं आहे. तुम्हाला गुगलवर यायचं आहे. गुगलवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हायकोर्ट जे आहे त्याच्यावर यायचं आहे, बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर. त्या ठिकाणी केस स्टेटसवर क्लिक करायचं आहे. केस स्टेटसवर तुम्ही जे आहे त्या हायकोर्टच्या वकिलाचं नाव, त्या केस संबंधित किंवा मग तुमचा नंबर त्या केसचा संबंधित टाकल्यानंतर CIN नंबर तुम्हाला हे जे आहे सर्व समजून जातं. ठीक आहे, डिटेल यामध्ये माहिती असतात. आता या ठिकाणी आपण जे आहे हे एवढी माहिती पाहतोय, ती माहिती यामध्ये आहे मित्रांनो. हे केस डिटेल झाले. त्यामध्ये जर आपल्याला दुसरी गोष्ट ऑर्डर जजमेंट पाहिजे असेल तर ती पण आहे. लिस्टिंग डिटेल्स आहेत, आणखीन इतर पण त्या गोष्टी अवेलेबल आहेत. आता तुम्हाला ऑर्डर डिटेल्समध्ये पाहिलं तर पहा, ठिकाणी काय सांगितलं आहे, हॉनरेबल श्री जस्टिस चागला, हॉनरेबल जस्टिस अद्वैत M. सेठना, ही जी आहे शेवटची गोष्ट जी आहे वेबसाईटवर आलेली आहे 7/4/2026ला. आता ही पण पाहू याच्यामध्ये काय सांगितलं होतं. पहा, या ठिकाणी काय महत्त्वाचा पॉईंट काय होता या ठिकाणी, नेक्स्ट डेट ही प्लेस द कॅपिटल रीट पिटिशन फॉर हिअरिंग 17 जून 2026 3 PM. ठीक आहे, तर याचा जो अपडेट आहे ते ऑफिशियल आलेलं नाही आहे. तो अपडेट आपल्याला पाहायचा आहे. तो जेव्हा येईल ते आपण पाहून घेऊ मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर मग लिस्टिंग डिटेल्स पण या ठिकाणी आहेत. त्यानंतर मिसलिंग इन्फॉर्मेशन पण आहे. त्यामध्ये पहा, ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन या ठिकाणी येतं. अपील केस लोअर डिटेल्स सर्व गोष्टी या ठिकाणी येतात. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे अपडेट जे आहेत आपण डेली आपले जे काही महत्त्वाचे आहेत आपले डेली यूट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.